विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तीनच टॉपिक मान्य आहे, 23 मार्काला आहेत. टॉपिक सोपे पण नाहीयेत, मी मान्य करतोय. पण मी सांगतो ते क्वेश्चन करा ना. एक क्विक रिव्हिजन केल्यानंतर ना तुमचे मार्क्स फिक्स होणार आहेत. सांगतो, नीट लक्ष द्या. 7वा टॉपिक. ओके, काय करणार याच्यामधलं मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा हा प्रश्न करा. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन अँड फ्लोरीन प्रत्येक पेपरमध्ये आहे. हा नाही आला तर ट्रेंड्स इन पिरियॉडिक प्रॉपर्टीज प्रश्न येतो. म्हणजे साईज, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन एन्थॅल्पी, डाऊन द ग्रुप व्हॅल्यू काय चेंज होतात हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे हे आणि हे 3 मार्काला फिक्स आहे. पण पहिलंच पेज जर काढलं ना, ह्यातला प्रत्येक प्रश्न हा एमसीक्यू साठी, व्हीए साठी आहे. हे जे आहे ना, हे क्रायोलाइट आहे, हे फ्लोरोस्फार आहे, हे झिंक ब्लेंड आहे. गेले ना म्हणजे पीबीएस आहे का बघा, हे जरा एकदा रिवाइज करा बरं का. ते प्रश्न ही एमसीक्यू आहे सीईटी साठी. ओके. या टॉपिक मध्ये जेवढे युजेस दिलेत सगळं करायचं. मग ओझोनचे असू दे, ऑक्सिजनचे असू दे, जे काही दिलेत युजेस ते सगळे करायचे. कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट कोण असतो? व्हॅनाडियम पेंटॉक्साइड V2O5. पण SO2 चं SO3 करताना प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस सुद्धा असतं. डिकॉन प्रोसेस क्लोरीन साठी इंटर हॅलोजन कंपाऊंड सोडायचं नाही बरं का, ते आले बऱ्याच वेळा. हे जे टेबल आहे ना लास्ट युजेस हे बी सोडायचं नाही. हेलियमचे युजेस वगैरे बघा, ते रेस्पिरेशन साठी वगैरे युज होतं. पण निऑन, आर्गॉन, झेनॉन, रेडॉन जितके युजेस दिले तेवढे करायचे. ओके. मग या टॉपिक मध्ये बस एवढंच करा. पण ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर असतील किंवा क्लोरीन असतील त्याचे पुस्तकातले स्ट्रक्चर चुकीचे आहेत रे. एक काम करताय का, 7 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे. ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर, त्यात मी सगळे स्ट्रक्चर्स परफेक्ट काढून दिले. जर तुम्ही बघा, विचार करा येतात त्यातले प्रश्न. मी अतिशय सोपं सांगितलंय. स्ट्रक्चर 7 मिनिटात तुम्हाला समजणारच आहे. पण जुन्या सिलेबस मध्ये 11 स्ट्रक्चर होते ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. एवढे नाहीच आहेत. म्हणजे जेवढे आहे ते पटकन करू शकताय. मग झालं हे. काय सोडणार नाही? एनोमलस बिहेवियर आणि ट्रेंड्स करायचंच आहे. ओके. बर. आता पुढचा टॉपिक जो आहे त्यात जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थांबा मी सांगतो. हे पहिल्यांदा करा. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. पुन्हा कलरचं पण करा. हे दोन जमलं तुम्हाला. नंबर ऑफ एनची व्हॅल्यू काढायला जमली तुम्हाला. डी ऑर्बिटलचं ते कॉन्फिगरेशन जमलं की तुम्हाला स्टॅबिलिटीचे प्रश्न शोधायचे. म्हणजे Fe2+ स्टेबल आहे का Fe3+? ओके. Mn2+ आहे का Mn3+? मग डी ऑर्बिटल इज मोस्ट स्टेबल व्हेन इट इज एकतर एम्प्टी किंवा हाफ फिल्ड किंवा कम्प्लिटली फिल्ड. लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड डिफरन्स करायचाच आहे, लक्षात घ्या. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन झोनच्या रिएक्शन बघा, झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ असले रिएक्शन्स आहेत. आणि ह्या ज्या डेफिनेशन आहेत ना, ह्या एक सोडायच्या नाहीत बरं का. मिनरल, ओअर, मेटलॉजी, पायरोमेटॉलॉजी, हायड्रोमेटॉलॉजी, इलेक्ट्रोमेटॉलॉजी, गँग, प्लग, स्लॅग, स्मेल्टिंग. खूप सोपे आहेत डेफिनेशन. आणि त्याच्यानंतर हा टॉपिक तुम्हाला फिनिश करायचा आहे. ओके. मी जरा फास्ट सांगणार आहे, तुम्हाला रिवाइज करायच्या पटपट. आता हा जो टॉपिक आहे ना, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, ऍट एनी कॉस्ट स्टार्ट करा वर्नर्स थिअरी पासून. ओके. टाइप ऑफ कॉम्प्लेक्स ओळखता आले पाहिजेत. व्हीबीटी मी काल एक व्हिडिओ अपलोड केलाय, त्यात व्हीबीटी एक्सप्लेन केले. 4च्या 4 एक्झाम्पल लक्षात घ्या, रात्रीच केलाय. आयसोमेरिझम 1 मार्कासाठी फक्त एक्झाम्पल येतं किंवा बघा. पण हे सोडायचं नाही. आयुपीएससी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर Z-X+Y पुस्तकातलीच एक्झाम्पल्स करा. ओके. बरं, मग आता हे 3 टॉपिक मधले जास्तीत जास्त प्रश्न करा. 23 मार्क नाही पडले, 10-12 मार्क पडले तर वाईट काय आहे? पण क्विक रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कराल ना तुम्ही? छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट.